महाराष्ट्राला नाही तर एक जगाला दाखवून दिलं, देशाला दाखवून दिलं की बाबा वरच्या पातळीवर जी जातीभेद होतोय तो ग्रामीणला नाही। कोणीतरी कुणाच्या माती भडकवायची, अरे हिंदू आहे मुस्लिम, अरे कोण हिंदू कोण मुस्लिम ह्यात बऱ्याच हे तर कुणी बी सांगावं, म्हणजे हिंदूची व्याख्या काय आणि हिंदुत्व म्हणजे काय। हा सण नुसत्या मुस्लिमांचा नाही तर सगळ्या गावाचा सण आहे, सगळ्या जातीचा जत्रा भरते खंडोबाची, त्याच्यात हिरिरीने भाग घेतात मुस्लिम बांधव। एवढंच नाही तर खंडोबाचा उपवास सुद्धा मुस्लिम बांधव करतात। मुळात आम्हाला हिंदू काय आणि मुस्लिम काय ही बहुतांश लोकांना काही कळलेलं नाही। आम्ही मुस्लिम आणि मराठा असं कधीच मानलेलं नाही, एक सर्व आपल्या एका जातीचे एका धर्माचे, रक्त एकच आहे, रक्तात काही फरक नाही। हिंदू मुस्लिम जे चालू आहे ही फक्त मतासाठी बोलायच्या गोष्टी आहेत। त्या जेणे कोणी मनोवाद्याने हा विषय काढला असेल की हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावून सत्तेची पोळी भाजायची असेल, त्याला हा आमचं गाव अपवाद आहे। जो जातीय कलंकन जातीवाद जो आहे तो पूर्णपणे नष्ट व्हावा। मोहम्मद पैलवान म्हणून आमच्या गावचे मोठे गाजलेले पैलवान होते, त्यांनी संपूर्ण भारतभर आमच्या गावचं नाव गाजवलं। ते मोहम्मद पैलवान हे खंडोबाचे भक्त होते। देशात आता अशी लोक तयार झाली होती की देवाला सुद्धा घर देणारी लोक तयार झाली होती। राम कुठं राहिला, रहीम कुठं राहिला तर ती आपल्या हृदयात राहायला पाहिजे। त्या देवाला घर पाहिजे, आणि जे देवानं सृष्टी निर्माण केली त्याला आपण घर द्यायला लागलो तर देवापेक्षा मोठं होईल आपण। ग्रामीण भागात पक्षपात किंवा राजकीय द्वेष किंवा जातीभेद अजिबात नाही। शिवजयंती स्वतः करणारा मुस्लिम समाज आहे, तर त्या छत्रपतींच्या 16 अंगरक्षापैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते। हिंदू मराठा आहे, मी हिंदू आहे, ही ओबीसी आहे, हे फक्त राजकारणासाठी प्रत्येकाचा जसा स्वार्थ साधण्यासाठी इतर तरुणांची माती भडकावायचं काम त्यांनी करून। नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शक हो, आज मुसलमानाचा सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे ईद। सर्वांना ईद मुबारक, ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज मी ही शुभेच्छा देतोय हिंदूचं दैवत असलेला तावशी गावाचं ग्रामदैवत असलेला तावशीचं कुळदैवत असलेल्या खंडोबा देवामध्ये सगळ्यांना विशेष वाटेल। हे कसं काय तुम्हाला ह्या ठिकाणी वाटेल, पण या ठिकाणी या गावचं चित्र वेगळं आहे। खरं तर देश पातळीला किंवा राज्य लेवलला हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना सांगितली जाते, पण ते वातावरण त्या ठिकाणी प्रदूषित झालेलं आहे। लोकांना सांगितलं जातं की हिंदूला मुसलमानाकडून धोका आहे, मुसलमानांना सांगितलं जातं की हिंदूकडून धोका आहे, पण ग्राम लेवलला किंवा ग्रामीण पातळीवर गावाकडल्या लोकांमध्ये हे चित्र अतिशय वेगळं आहे। इथं खरं तर मुसलमानाचा हा एवढा मोठा सण आज हिंदूच्या खंडोबा मंदिरामध्ये साजरा केला जातोय। अनेक मराठा बांधव किंवा अनेक समाज या ठिकाणी एकत्र येऊन हा सण साजरा केला जातात। खरं तर या गावचे सर्व बांधव असतील, मुसलमान बांधव असतील, मराठा बांधव असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन हा सण साजरा केला जातोय। ज्यावेळेस मराठा आरक्षण ज्यावेळेस मुद्दा होता त्यावेळेस इथल्या मुसलमानांनी सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन त्याला सहकार्य केलं जात होतं। खरं तर राजकारणामध्ये असेल किंवा वेगळ्या भागामध्ये असेल जातीवाद मोठ्या प्रमाणात केला जातो। लोकांनी देव वाटून घेतली, रंग वाटून घेतला, अनेक प्रकारचे नेते वाटून घेतले, ज्या त्या पक्षाच्या संघटना निर्माण झाल्या, ज्या त्या जातीच्या संघटना निर्माण झाल्या। पण हे सगळं असलं तरी गावाकडे लोकांच्या मनात भावना वेगळ्या आहेत। अजूनही गावाकडे हिंदू मुस्लिम या ठिकाणी एक आहे, आणि त्याचं चित्र या ठिकाणी तावशी गावामध्ये आज दिसते। आपल्यासोबत अनेक बांधव आहेत, त्यांच्यापासून नेमक्या त्यांच्या भूमिका काय त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भाई, खरं तर तुम्हाला ईद मुबारक सुरुवातीला। थँक्यू। खरं तर एवढा मोठा तुम्ही सण करताय, खरं तर तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ईद साजरी केली जाते, काय भावना आहे, काय वाटते? या गावाची परंपरा अशी आहे की सर्व धर्म एकोप्यानं राहतात। मुस्लिम समाजाचा जो सण आहे वर्षाचा रमजान ईद, हा सण आम्ही सलग 3ऱ्या वर्षी आम्ही एक महाराष्ट्राला नाही तर एक जगाला दाखवून दिलं, देशाला दाखवून दिलं की बाबा वरच्या पातळीवर जी जातीभेद होतोय तो ग्रामीणला नाही। हे जे एक जिवंत उदाहरण म्हणजे आमचं तावशी गावचं। आणि हे आजचा सण जो आहे सलग 3रं वर्ष आम्ही प्रथम 2 वर्ष मारुती मस्जिद जवळ शिरकुंभा करणार आणि मारुती मंदिराजवळ सर्व गावातले सगळ्या समाजाची लोक घेऊन आम्ही तिथं हा सण साजरा करतो। 2 वर्ष तिथं केलं। ह्या वर्षी तिथे एक सभा मंडपाचं काम चालू आमदार साहेबांनी दिलेलं, त्याच्यामुळं आम्ही काकांबरोबर चर्चा केली। काका म्हणले तिथं घेण्याऐवजी आपण इथं घेऊ, प्रशस्त मैदान आहे आणि ग्रामदैवत आहे, हे 3रं वर्ष आहे। आणि अशा पद्धतीनं सर्व ह्यातनं एकच संदेश द्यायचा आहे की गावात ग्रामीण भागात पक्षपात किंवा राजकीय द्वेष किंवा जातीभेद अजिबात नाही। सर्व आमच्या गावात 12 बलुतेदाराचं गाव आहे, त्यात सर्व समाज आहेत। आणि ह्या ठिकाणी आता तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर सर्व समाजाची माणसं माझ्या खांद्याला खांदा लावून रात्रीपासून आबत आहेत। काका 10:30 वाजता गेलेत रात्री। माझे मातंग समाजाचे आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, माळी समाज, धनगर समाज, कुंभार समाजाचे, सर्व आसबे, यादव, ही जे आमच्या गावात जेवढे आडनाव आहेत तेवढ्यांना एवढे उत्स्फूर्त हे असते, त्यांना जोश असतो की हा सण
नुसत्या मुस्लिमांचा नाही तर सगळ्या गावाचा सण आहे, सगळ्या जातीचा सण आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी सण आम्ही साजरा करतोय. हा याचा आदर्श सगळ्या देशात महाराष्ट्रात घ्यावा आणि जो जातीय कलंकन जातीयवाद जो आहे तो पूर्णपणे नष्ट व्हावा ही आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. का तर मराठा समाज आजच्या तुमच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सामील झाला, तुम्ही पण त्यांच्या दिवाळी असेल किंवा त्यांचे इतर सण असेल त्यांच्या सुखदुःखात तुम्ही सामील असता का? 100% दिपोळे असो किंवा आमच्या ग्रामदैवताची 2 वेळा यात्रा असते, चंपाषष्ठीला असते, चैत्रे पौर्णिमेला असते. दोन्ही ह्याच्यात आम्हीच नाही तर सगळ्या समाजाची माणसं काकाच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी सर्व यात्रा पार पाडायला मदत करतो. तिथं काही सुद्धा अडचण नाही. तर हिंदू मुस्लिम वैर सांगितलं ते खरं ग्राउंड लेवल नाही, ग्राउंड लेवलला तसलं काही सुद्धा नाही. कोणी तयार केलं ती वाक्य आम्हाला माहित नाही, त्याचा शोध घ्यावा लागला आता. हा ग्राउंड ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतो. या ठिकाणी ईद मुबारक सगळ्यांनी साजरा केली, आपण सगळेजण आलतो या ठिकाणी, त्यांचं काय असेल फराळी केली आपण. खरं तर वरच्या लेवल सांगितलं जाते की मुसलमानाला हिंदूपासून धोका आहे, हिंदूला मुसलमानापासून धोका आहे. कसं बघताय चित्र काय? अजिबात नाही. तावशेगाव याला अपवाद आहे आणि तावशेगावची मातीच क्रांतीची आहे. या मातीमध्ये जन्मलेला प्रत्येक माणूस जातीभेद मानतच नाही. मुस्लिम समाज आज या ठिकाणी तावशेगावामध्ये तुम्ही बघताय खंडोबाच्या मंदिरामध्ये सुरकुंबा वाटपाचं काम होतंय. हे सगळ्या जगानं आदर्श घ्यावा असा हा विषय आहे. हिंदूच्या मंदिरात संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा. आणि ह्या खंडोबा आता बालमबाईंनी सांगितलं की या ठिकाणी 2 वेळा यात्रा भरते खंडोबाची, त्याच्यात हिरिरीने भाग घेतात मुस्लिम बांधव. एवढंच नाही तर खंडोबाचा उपवास सुद्धा मुस्लिम बांधव करतात. बर मोहम्मद पैलवान म्हणून आमच्या गावचे मोठे गाजलेले पैलवान होते, त्यांनी संपूर्ण भारतभर आमच्या हा गावचं नाव गाजवलं. ते मोहम्मद पैलवान या खंडोबाचे भक्त होते. खंडोबाचा भंडारा कपाळी लावल्याशिवाय ती कुस्तीला जात नव्हती आणि ती कुस्ती चितपट करूनच येत होती. एवढा विश्वास या खंडोबाच्या मंदिरावर या मुस्लिम बांधवांचा आहे. आणि मला विशेष अभिमान वाटतो की या क्रांतीच्या मातीमध्ये मी अनिल यादव जन्मलो. कारण का हा मुस्लिम समाज तुम्ही बघताय, जगाला सांगू इच्छितो की 12 बलुतेदार समुदायाला सोबत घेऊन या ठिकाणी सुरकुंबा वाटपाचं काम होतंय. आणि हा आदर्श संपूर्ण जगानं घ्यावा, संपूर्ण जगानं घ्यावा. जेणे कोणी मनोवाद्याने हा विषय काढला असेल की हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावून सत्तेची पोळी भाजायची असेल, त्याला हा आमचं गाव अपवाद आहे. हा आमचा क्रांतिकारक विचारांचा मुस्लिमांचा आदर्श संपूर्ण जगानं घ्यावा असा हा आदर्श आहे. आणि याचा आम्हाला एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. ठीक आहे काका, नमस्कार. नमस्कार. गावामध्ये एवढा मोठा सण आज साजरा होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुसलमान आपल्या हिंदूमध्ये जशी दिपोळी असते तसा ह्यांचा आज रमजान ईद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. त्यात तुम्ही सगळे सामील झाले, कसं वाटतंय? आता वास्तविक पाहता सांगायचं, पूर्वीपासून आता मराठा समाज जवळजवळ 80-90% गाव, इतर समाज धरून एक 10% मुस्लिम समाज. पण त्या समाजाबरोबर आजच नाही, अगदी पूर्वीपासून सगळ्यांचं संबंध त्यांचं आमचं इतकं म्हणजे व्यवस्थित संबंध चालू आहेत की आज मला अतिशय आनंद वाटतो की या खंडोबाच्या मंदिरामध्ये रमजान ईदच्या निमित्तानं एक आज आपला या ठिकाणी एक त्यांचा सणाचा सोहळा साजरा होतोय. तर मुस्लिमांचं विशेष असं कौतुक मला करायचं आहे की आमची मार्गशीर्ष महिन्यात 10 दिवसाची यात्रा असते आणि आमची यात्रा लिंगायत असते. अजिबात कुठलंही म्हणजे मांसाहारी त्या 10 दिवसाच्या पिरियडमध्ये कुठल्याही 10 दिवस गावात होत नसतं. अशा वेळेला ते आमचा मुस्लिम समाज 10 दिवसाचं नवरात्र आणि अजिबात कुठल्याही पद्धतीचं तिथं मांसाहारीचा प्रकार न करता आम्हाला सुद्धा आमच्या हिंदूच्या सणात साजरी म्हणजे समाविष्ट होते. तो आपल्या एका जातीची एका धर्माची रक्त एकच आहे, रक्तात काही फरक नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. एवढा मोठा सण या ठिकाणी गावामध्ये साजरा होतोय, काय पण काय कसं वाटतं? आनंद वाटतोय का? आनंद वाटतोय. प्रथमतः मी धनाजी यादव माझ्या वतीनं व गावाच्या वतीनं आपल्या तावशीतील मुस्लिम बांधव आणि ह्या सर्व म्हणजे देशातील मुस्लिम बांधवाला मी माझ्या वतीनं ह्याच्या शुभेच्छा देतो. सगळीकडंच असायला पाहिजे. कसं आहे, आमच्या गावात काय राजकारण हा भाग नसतो आणि कसं झालं आहे, मुस्लिमांचं तरुण असतील किंवा हिंदूंचं म्हणजे तरुण असतील, मुळात आम्हाला हिंदू काय आणि मुस्लिम काय ही बहुतांश लोकांना काही कळलेलं नाही. हिंदुत्वावर काय करावं काय नाही ही ज्याचा त्याचा विषय आहे. हिंदुत्व कसं आहे, आम्ही लहानपणापासून बघतोय. आमच्याबरोबर असणारे मुस्लिम आमचे मित्र जे होते ते कुणी हिंदू किंवा मुस्लिम ह्या नात्यानं कधी आम्ही बघत नाही. ह्या देशाचं नागरिक आहे आणि प्रत्येकानं कसं आहे माहिती आहे का, कुणीतरी कुणाच्या माती भडकवायची, अरे हिंदू आहे मुस्लिम आहे, अरे कोण हिंदू कोण मुस्लिम ह्यात बऱ्याच हे तर कुणी बी सांगावं म्हणजे हिंदूची व्याख्या काय आणि हिंदुत्व म्हणजे काय. आम्ही जरी असलो तर आम्हाला सुद्धा माहीत नाही.
आम्हाला एवढं माहीत आहे आम्ही ह्या देशाचं नागरिक आहे. ह्या देशासाठी सगळ्यांनी मिळून लढलं पाहिजे. सण असू द्या, देशावर वाईट परिस्थिती असू द्या, काही असू द्या, चांगल्या विचारानं लढावं हे आम्हाला माहीत आहे. तर ही माती भडकवाय तुम्ही आता मला ही माती भडकवायचं काम खरं तर राजकीय नेते सातत्याने करतच वाटतंय का? अगदी तुम्हाला मी सांगतो जी ही हिंदू मुस्लिम जी चालू आहे ही फक्त मतासाठी बोलायच्या गोष्टी आहेत. त्या आमच्या देशात आता अशी लोक तयार झाली होती की देवाला सुद्धा घर देणारी लोक तयार झाली होती. हे ज्याला नवाला वाटतंय अरे राम कुठं राहिला, रहीम कुठं राहिला, तर ती आपल्या हृदयात राहायला पाहिजे. त्या देवाला घर पाहिजे. अरे जे देवानं सृष्टी निर्माण केली त्याला आपण घर द्यायला लागलो तर देवापेक्षा मोठं होईल आपण. त्याच्यामुळं तरुणाने असेल, जनतेनं असेल, फक्त इथं आपला सामाजिक सलोखा कसा राहील, आपली प्रगती कशी होईल ह्या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. एवढं ह्या पवित्र रमजानच्या सणानिमित्त माझी सगळ्याला विनंती आहे की ह्या चाकुरीतनं आपण गेलो तर आपल्या देशाची प्रगती 100% होईल. आदर्श इथून पुढची पिढी सातत्याने चालवेल का? 100% चालवणार. आम्ही चालवलं. आमच्या पूर्वीची, आता आम्ही थोडं हे करतोय, पण आमच्या पूर्वीची जी पिढी होती, आज ह्यांच्या वयाची लोक होती, ह्यांच्यापेक्षा अगोदरची होती, ती कुठंही म्हणजे असं ही नव्हती. हिंदू मुस्लिम एकत्रितच राहणारे लोक होते. हे तर आमचं हे असतो नवरत्न असतं. त्या कार्यक्रमाला सुद्धा मुस्लिम असलेली सगळ्या हे जी लोक इथं बसतात. नवरत्न असते ती 10 दिवस ती लोक ती पाळते. ती आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. आम्हाला जी शक्य आहे ती आम्ही पण करतो. या असं काय नाही की म्हणजे कोण कोणाला म्हणजे हे करत नाही. ठीक आहे. नमस्ते. काय ना? पांडुरंग भीमराव आसबे. आसबे. खरं तर एवढा मोठा कार्यक्रम गावामध्ये साजरा होतोय. सगळे मुस्लिम असले किंवा बाकीचे इतर समाज, फक्त मराठाच नाही, इतर 12 बलुतेदार या ठिकाणी येतात, सरकुंभाग आनंद घेतात त्या ठिकाणी. काय वाटतं, समाधान वाटतं या सगळं? अगदी समाधान. माझ्या गावामध्ये 21 जाती जमातीचे लोक राहतात. त्यापैकीच एक मुस्लिम समाज, आणि हा मुस्लिम समाजाचा बहुतेक 9वा महिना हा पवित्र रमजान ईदचा महिना. या दिवशी कुठली पशुहत्या किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे सर्वजण सुशोभित होऊन नमाज अदा करून या ठिकाणी सुरकुंभेचा कार्यक्रम घेतात. आणि या कार्यक्रमाला जवळजवळ सगळे गावच्या गाव त्यांनी अगदी निमंत्रित करून प्रत्येक घर टू घर निमंत्रण देतात आणि सुरकुंभा वाटतात. म्हणजे या हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीतला जातीय सलोखा इतका चांगला आहे की, आणि हिंदू आणि मुस्लिम समाज दोन्ही समाजाचे म्हणजे दोन्ही संस्कृती दुहेरी संगम म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. नमस्कार. नमस्ते. खरं तर गावामध्ये एवढा मोठा सण साजरा होतोय. विशेषतः युवकांमध्ये एक विषय असते की आम्ही हिंदू आहे, आम्ही मुसलमान इथं कशाला जायचं. ते ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे? आता हे तवशी गाव असाही क्रांतीचं गाव आहे. ह्या मातीत क्रांती आहे. त्यामुळे जाती धर्म पंथ असलं काही बघितलं जात नाही. हिंदू असो, मुस्लिम असो, मराठा असो, कोणताही दलित समाज असो, हा भावाप्रमाणे बंधुभाव जागवून ठेवणारा समाज आहे. बंधुभावासारखं ह्या ठिकाणी राहतात. आतापर्यंतचा इतिहास आहे महाराष्ट्रात नाही तर देशात आज तवशीसारखं गाव नाही की ज्या ठिकाणी मारुतीच्या मंदिरासमोर हा सण साजरा केला जातो. आज मुस्लिम समाज एवढा उत्सुक आणि एवढी उत्साह त्यांच्यात आहे की त्यांना वाटत नाही की हा इथं आपण कार्यक्रम करावं. त्या प्रत्येक मुस्लिम समाजाला वाटतं की हा आपला भाव आहे, बंधू आहे, असं वाटून प्रत्येकाची भावना आहे चांगली आहे. त्यामुळं आज या मारुती मंदिरासमोर सुरकुंभ्याचं वाटप मुस्लिम समाज करतो. मुस्लिम समाज हा प्रत्येक वेळेस हिंदू धर्माचा कोणताही असो, आज शिवजन्मोत्सव सोहळा असतो, संभाजी महाराज जयंती असते, आंबेडकर जयंती आहे, महात्मा फुले जयंती आहे, आपलं अण्णाभाऊ साठे जयंती आहे, खंडोबाची यात्रा आहे. प्रत्येक समाज मुस्लिम समाजाच्या प्रत्येक पावलागणित त्यांच्या सोबत आहे. शिवजयंती स्वतः करणारा मुस्लिम समाज आहे. आज मुस्लिम समाज हा प्रत्येक सणात हिंदूच्या बरोबर गुण्यागोविंदानं नांदतोय. जे आज हिंदू मुस्लिम ही जातीभेद ही राजकारणी लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, तवशी गावासाठी ही नवीन काय गोष्ट नाही. ही प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सुखदुःखात घरातला माणूस नाही, एका भावाप्रमाणे निभावणारी हे आपुलकी जपणारी माणसं आहे ती. मुस्लिम समाज हा आपुलकीच्या भावनेनं, बंधुभावाच्या भावनेनं वागणारा समाज आहे. हिंदू असो, मुस्लिम असो, कोण दलित असो, नाही कोणताही समाज असो, प्रत्येक समाजात हे पुढाकार घेऊन कोणती जयंती असो नाही तर कोणतं दुःखाचं कारण असो त्या ठिकाणी प्रत्येक घरात जाऊन ह्यांनी सहभाग घेऊन आम्ही तुमचा आहे, तुम्ही आमचा आहे, ही भावना ही जपणारा हा तवशीतला मुस्लिम समाज आहे. तर राजकीय मंडळी विशेषतः युवकांची माते भडकवायचं काम करतं. आपण हिंदू आहे, आपण मुसलमान आहे, आपण वेगळं राहिलं पाहिजे. त्या राजकीय मंडळीला काय सांगताल आणि युवा पिढीला काय सांगताल? आज युवक पिढीला एकच सांगेन, जात धर्म काही नाही, फक्त राजकारण. मी मुस्लिम आहे, मी हिंदू, मराठा आहे, मी हिंदू आहे, ही ओबीसी आहे,
ही फक्त राजकारणासाठी प्रत्येकाचा जसा स्वार्थ साधण्यासाठी इतर तरुणांची माती भडकावायचं काम त्यांनी करू नये. आज ही समाज ओबीसी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, आज हे गुन्हा गोविंदानं तवशी गावात प्रत्येक महाराष्ट्रात नांदतोय. फक्त राजकारणासाठी कोण ओबीसीची बाजू घेईल, कोण ओपनची मराठा समाजाची बाजू घेईल, फक्त वरच्या पातळीवर त्यांच्या राजकारणासाठी त्यांच्या स्वार्थासाठी चाललेला आहे. परंतु ह्या गाव पातळीवरती असं काही नाही. गुन्हा गोविंदानं नांदणारी इथं लोक आहेत, त्यात वरच्या राजकीय लोकांनी हस्तक्षेप करू नये. असं गुन्हा गोविंदानं नांदणाऱ्याला नांदू द्यावं. तुम्ही राजकारणासाठी गोरगरिबांचा बळी देऊ नये, एवढंच माझं राजकीय लोकांना सांगणं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. ठीक आहे. चेअरमन साहेब नमस्कार. नमस्कार. तर आता ह्यांनी सांगितले की राजकीय मंडळाला एक संदेश दिला की तुम्ही भांडण लावायचं काम करू नका, आम्ही गावामध्ये एकच आहे का तशी परिस्थिती गावामध्ये? आणि तावशीचं काय वातावरण आहे? तावशीत एक वेगळी परिस्थिती आहे. ह्या गावामध्ये पाठीमागं एक भजनी मंडळ होतं. त्या भजनी मंडळामध्ये याकूबाबा मुलाने आणि रसूल मुलानी चाचा अशी एक 2 मातबर मंडळी होती जुने. आणि त्यांच्या ह्याच्यावर हे मंडळ चालत होतं. आज ती मंडळी आमच्यामध्ये नाहीत, तरी भजनी मंडळात आजही त्यांचं नाव घेतलं जातं नवीन पिढीचं. त्यांच्यासारखा राग गातोय तू अमकं तमकं असं एक वेगळ्या पद्धतीने त्यांचं नाव आज सुद्धा चालू आहे. म्हणजे वेगळी एक परिस्थिती आहे. इथं आमच्या गावाच्या शेजारी एक मळा आहे आमचा, वगैरे मळा म्हणून. तर त्या मळ्याला पिराचा मळा असं नाव आहे. त्या देवस्थानावर ती मळा चालतो. आणि पूर्वी आमचा मळा पूर्ण त्या देवाची यात्रा करायची. आजही त्या ठिकाणी यात्रा आहे. बकरं कोंबडं तिथं चालू असतं ह्या समाजाचं. म्हणजे खरं तर हिंदू समाज पण मुसलमानाच्या बरेच तिथे नवस बोलतो. पठाण साहेब असतील तिथं नवस बोलतो. त्यामुळे या गावामध्ये तशी परिस्थिती नाही परिस्थिती. ठीक आहे. नमस्कार. काय सांगताल, कसं वाटतं सगळं बघितलं? आपला भारत देश हा जसा कृषी प्रधान आहे तसा संस्कृती प्रधान आहे. जसा संस्कृती प्रधान आहे, ह्या संस्कृती प्रधान देशामध्ये आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, अनेक धर्म आहेत. ह्या धर्माचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात. ती परिस्थिती असताना आमच्या गावामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, परंतु आम्ही सगळ्याची संस्कृती समानतेने जपतो, सहभागी होतो, एकमेकांना सहकार्य करतो. हा आमचा संदेश संपूर्ण भारताने घ्यावा किंवा इतर खेड्याने घ्यावा. या एका खेड्याने जी केलेली परिस्थिती आहे आणि आज चाललेली एकोप्याची भूमिका आहे, ही प्रत्येक खेड्याने घेतली तर इथं दोष मानायची पद्धत राहणार नाही किंवा इतरांना त्याचा त्रास पण होणार नाही. जे राजकीय भूमिकेतनं हिंदू, मुस्लिम, ईसाई, जैन हे जे प्रकार चालतात हे नष्ट होतील. यातून एक तरुण पिढी निर्माण होईल, एकोपाची भूमिका होईल आणि देशाची संस्कृती टिकेल, देशाची प्रगती होईल. हा माझा संदेश. ठीक आहे. गुरुजी नमस्कार. नमस्कार. कुठं शिकाल तुम्ही? मी तावशी गावात चालू शिक्षक आहे. हो. प्रथमतः मी आजच्या पवित्र रमजान ईदच्या निमित्तानं तावशी गावातील सगळ्या माझ्या मुस्लिम समाज बांधवांना मी माझ्या स्वतःच्या वतीनं व गावाच्या वतीनं प्रथमतः हार्दिक शुभेच्छा देतो. ठीक आहे. खरं तर तुम्ही युवा पिढी घडवताय, अनेक पोरं तुमच्या हाताखाली शिकून मोठे होतात. तर शाळेमध्ये वातावरण असतं का हिंदू मुस्लिम असं? पोरांमध्ये काय भावना? आमच्या गावची परिस्थिती वेगळी. आज आतापर्यंत सगळ्यांनी जी बाईट दिल्या त्या सगळ्यांनी सांगितलं की आता माझे मित्र अनिल वगैरे सांगितलं की या गावामध्ये रसूल मुलानी आणि याकूबाबा म्हणून 2 हे होते, भाऊभाऊ होते की जे भजन रात्रभर गात असायचे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी असणारे आमचे थोर अगोदरचे जे पैलवान होते महम्मद वस्ताद, की या खंडोबाचा भंडारा लावल्याशिवाय ती कुठं कुस्त्याला जायची नाही आणि जिथं जाईल तिथं ती कुस्ती चित करूनच यायची. अशा प्रकारचं एक तावशी गाव असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देणारं गाव आहे. या ठिकाणी आमचा मुस्लिम समाज असेल किंवा 12 बलुतदार सगळ्या जाती धर्माचे गावात लोक आहेत. हे सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून या ठिकाणी काम करतात. या ठिकाणी हिंदू मुस्लिम अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव या गावामध्ये मानला जात नाही. अशा पद्धतीने एक सुखा समाधानानं आनंदानं एकमेकाच्या हातात हात घालून पायात पाय न अडकवता अतिशय गुण्यागोविंदानं नांदणारं हे गाव आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना? मी प्रदीप बसबे. काय करता काम? मी तरुण भारतला काम करतो. तरुण भारतला. खरं एक पत्रकार म्हणून काय वाटतं या सगळ्या संदर्भात काय सांगता येईल? अगोदर मी सर्व माझ्या बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. मला एक अभिमान वाटतो की माझ्या गावाचा, माझ्या सर्व समाजाचा, का की ज्यावेळेस माझ्या गावाला ह्याचं बक्षीस मिळणार होतं, गावाचं सुशिक्षित म्हणजे जिल्ह्यातून किंवा देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मिळालं होतं, त्यावेळेस गावाला एक रंग द्यायचा होता. सगळ्या गावाला रंग द्यायचा होतं. त्यावेळेस माझ्याच मुस्लिम बांधवांनी तो रंगसुद्धा, मशिदीचा रंगसुद्धा मला वाटते भारतात नव जगात पहिल्यांदा आमच्या गावाच्या बरोबरीने त्यांनी हिरारीने भाग घेतला. ते असं गाव आहे.
काय केलं ते रंग एक पिवळा कलर होता. मशिदीला पिवळा कलर, मशिदीला पिवळा. माझ्या सगळं मुस्लिम बांधवांनी मिळून ते दिला. म्हणलं आमचा कलर आमच्या मशिदीला अजिबात नाही. एवढा गावासाठी आणि एकतेसाठी ही करायलाच माझे मुस्लिम बांधव होते. बर. हा त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यावेळेस मला कुठला तर म्हणजे माझा बालमुला मित्रच आहे. एक वेळेस मला संध्याकाळी वाटते 2 पहाटे 2-2:30 वाजले असतील, मला थोडा त्रास झाला होता. मी रात्री 2:30 वाजता मी बालूला फोन केला होता, बालू मला त्रास व्हायला, मला दवाखान्यात जावं लागतं. येत किंचितही अगदी माझा फोन कट व्हायच्या अगोदर बालू माझ्या बरोबर होता. मग मला सांगा इथं हिंदू मुस्लिमाचा विषय येतोय कुठं? आणि सगळ्यात महत्वाचं मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळेच म्हणजे हे, तर त्या छत्रपतींच्या 16 अंगरक्षापैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते. अजून ह्यासारखं अजून आम्हाला हे कुठला पाहिजे? आणि तावशी आमचं गाव होतं कोणा नावाचं, पहिलं मोहम्मद आबा आणि बाहेरावळ किंवा कुठलं गाव. तर मला माझा स्वतःचा अनुभव आहे, मोठा अनुभव आहे. पुण्यात वेळेस कुठलं गाव पाहुणं म्हणलं तर मी सहज म्हटलं तावशी, मोहम्मद आबा तावशी का हे म्हणजे आमच्या गावासाठी भूषण आहे ते. त्यामुळे आमचे सर्व समाज, दोन्ही समाज एकत्रित एकदम एक भावनेने आम्ही राहतो. आणि आमच्या प्रत्येक गावातल्या कुस्त्या असतील, कुस्त्या असेल किंवा आट्यापाट्या असेल, त्यात हे मुस्लिम समाज माझा भाऊ की हिरारीन भाग असतो. अगदी घरागणी वर्गणी काढण्यापासून ती प्रत्येक ठिकाणी कुस्त्या पार पाडेपर्यंत की एवढी मोठी जबाबदारी अगदी निश्चितपणे पार पाडली असते. त्यामुळे आमच्या गावात एकदम एकोप्यानं अगदी समाधानानं आम्ही सगळे गुण राहतो. ठीक आहे. खरं तर अप्रतिम. एखाद्याला जर काही शिकायचं असेल, एखाद्या जर वाटत असेल की हम हिंदू हे आम्हाला अभिमान आहे, ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तर त्या जाती आपलं पोट भरू शकत नाहीत. खरं तर काय करायचं असेल तर काय नाही या जगामध्ये, सगळ्यांचं रक्त एक आहे, सगळ्यांचं रक्त लाल आहे. आणि सगळे जर बहीण भाव असेल किंवा भाऊ असेल, सगळ्यांनी गावात या ठिकाणी वातावरण निर्माण केलं पाहिजे. ज्याच्या समाजाचा जास्त अभिमान वाटतोय त्यानं आपल्या या तावशी गावामध्ये यावं. पंढरपूर तालुक्यातलं हे गाव आहे, इथं यावं. इथले लोक कशी राहतात, कशा पद्धतीने एकमेकांसोबत व्यवहार करतात, कशा पद्धतीने एकमेकांसोबत वागतात, हे खरं बघणं या ठिकाणी आहे. खरं तर एवढा मोठा मुसलमानाचा सण, वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जाणारा हा ईद सण या खंडोबाच्या देवळामध्ये साजरा होत असताना असंख्य गावकऱ्यांमध्ये वातावरण अगदी आनंदाचं आणि समाधान या ठिकाणी निर्माण झाले. सगळ्यांनी आनंद या ठिकाणी व्यक्त केला. खरं तर जर त्या वर्षी मारुतीच्या मंदिरापाशी हा सण साजरा होत होता, पण काहीतरी तिथं काम चालू असल्यामुळे आज खंडोबाच्या मंदिराच्या आवारात हा सण साजरा होतोय. विशेष म्हणजे इथले गावातले मुसलमान असतील ते भजनी मंडळामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे पांडुरंगाचं जे भजनी मंडळ असते त्यात सुद्धा हे सामील आहेत, ह्या लोकांनी सांगितलं. विशेषतः खंडोबाचं जे 7 ते 8 दिवसाचा उपवास असतो त्यामध्ये मोठ्या भरारीने इथले मुस्लिम समाज भाग घेऊन तो उपवास सुद्धा करतात. या ठिकाणी ही लोकांनी बोलून दाखवलं. खरं तर राजकीय लेवलला सुद्धा, राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी संदेश दिला की तुम्ही तुमचं राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्या समाजामध्ये ते निर्माण करू नका. तुम्हाला जर काय प्रयत्न करायचे तुम्ही करा, पण आमच्या ग्राउंड लेवलला आम्ही एक आहे आणि एकच राहू. खरं तर हा खूप छान संदेश आहे. खरं तर फक्त बाहेरच्याच गावांना नाही तर संपूर्ण जगाने हा संदेश घेऊन आपल्या गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना नक्कीच वाढवावी. कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, तावशी.